श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1925व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज श्रावण शुद्ध अष्टमी, शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2023। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/6/1994, बैठक क्रमांक 185, दिनांक 17 एप्रिल 1994 रोजी नगरच्या सत्संग मंडळाच्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद। या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, तुमच्या डोळ्यासमोर हे जे चित्र आहे हे काय फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला सूचना करतो की जोपर्यंत तुमच्या समोर हे चित्र आहे तोपर्यंत तुम्हाला कसं साध्य करून घेता येईल इकडे लक्ष द्या। तुमचे मतभेद विसरा, तुमचं रागावणं विसरा, तुमच्यात रागवारागवी झाली तर लगेच विसरून जा आणि सगळे एकत्र कसे येतील, सगळ्यांना प्रेम कसं मिळेल, सगळ्यांना आनंद कसा मिळेल। त्याचबरोबर मी तुमच्याशी बोललो तरी आनंद, न बोललो तरी आनंद। पुष्कळ लोकांना काय वाटते माहीत आहे का, ते आले की काही वेळेला मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही। मी काही स्वागताध्यक्ष नाही। प्रत्येकाच्या ह्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत। मी गेलो, माझ्याशी बोलले नाहीत, माझ्याकडे पाहिलं नाही, तू एवढा खरं मोठा झालास याची कल्पना नाही, नाहीतर काय अज्ञान म्हटलं तर कुठे बिघडलं। अरे तुम्ही होऊन बोला ना, तुम्हाला माझा व्याप माहिती नाही। मगाशीच सांगितलं ना की समोर बसणाऱ्यांचा जसा व्याप आहे परगावी राहणाऱ्यांचा तेवढाच व्याप आहे। सतत माझ्याकडे आठवण करणारे लोक आहेत। कालच एक गृहस्थ आले, ते म्हणाले 2 दिवस फोटोसमोर प्रार्थना केली, माझं काम झालं। म्हटलं काय प्रार्थना केली? म्हटलं माझं काम झालंच पाहिजे। फोटो समोर सुद्धा भांडतात बघा, माझ्यासमोर भांडतील यात विशेष नाही, फोटो समोर सुद्धा भांडतात। कालच दुपारी आले होते, मग झालं ना तुझं काम, मग जा आता। आणि सांगताना त्यांनी काय सांगितलं, आता हे काम नाही, दर कामाला मला मदत करीत जा। हक्क केवढा गाजवतात पहा। मला त्याला सांगावं लागलं की तू इथून पुढे फोटो पुढे प्रार्थना करायची नाही। का बरं? तू तर मला आता कामाला ठेवल्यासारखं करायला लागला आहेस। अर्थात आम्ही सुद्धा काही तुम्ही फोटो पुढे प्रार्थना करता आणि लगेच प्रसन्न होतो असं मुळीच नाही। तेवढी त्याची भक्ती असली पाहिजे, तेवढं त्याला प्रेम पाहिजे, अनन्य भाव पाहिजे, तरच त्याला त्याचं फळ मिळणार। असं प्रत्येकाला जर फळ देऊ लागलो तर रात्री झोप सुद्धा येणार नाही मला। आणि हा देह मानवाचा आहे, शेवटी ही अतिशय थकलेली व्यक्ती आहे। तुम्ही जर माझेच आहात म्हणून हे गौप्य स्फोट करतो। अतिशय थकून गेलेली ही व्यक्ती आहे, तेव्हा जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे तोपर्यंत तुम्ही ती स्वीकारा आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या। माझा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच। श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/6/1995, बैठक क्रमांक 185। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 37। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। प्रत्येकाला जीवनात संकटेही येतच असतात। संकटाचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या बाबतीत कमी जास्त असते। हे प्रमाण त्या व्यक्तीच्या पूर्वकर्मानुसार असते। या संकटातून बाहेर येण्यासाठी मनुष्याला मनोबलाची आवश्यकता असते। मनोबल हे भगवंताच्या नित्य उपासनेने वाढत जाते। मनुष्याला आत्मिक बळ, मनोधैर्य व आत्मविश्वास नसल्यानेच तो संकट आल्यावर पार गोंधळून जात असतो। सामान्य जनांची ईश्वरावर श्रद्धा असते, पण उपासना कशी करावी या बाबतीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते या मार्गापासून फार दूर असतात। काही घरांमध्ये सुशिक्षितपणाच्या कल्पनेने घरातील मोठी माणसंच ईश्वर व ईश्वरी शक्ती मानत नसतात। त्यामुळे पुढील पिढी नास्तिक बनत जाते व ती कायम या शक्तीवर संशय घेत राहते।
हा प्रकार अतिशय चूक आहे. एकंदरीत भारताचा विचार केल्यावर महाराष्ट्रात अशी नास्तिक माणसे अधिक आढळतात. दक्षिण भारतात माणसं खूप धार्मिक वृत्तीची दिसून येतात. त्यांना कपाळावर भस्म लावताना कधीही लाज वाटत नाही. सर्वसाधारणपणे सर्वांच्याच कपाळावर भस्माचे पट्टे दिसून येतात. तिकडील समाज शिवभक्त असल्यानेच ते भस्माचे पट्टे कपाळावर लावित असतात. महाराष्ट्रात कपाळावर गंध लावण्याची पद्धत आहे, परंतु गंध लावलेली माणसे येथे विशेष कुठेही दिसून येत नाहीत. कपाळावर गंध लावल्याने काय उपयोग होतो असा प्रश्न येथील तरुण व सुशिक्षित माणसं विचारत असतात. खरे पाहता मनुष्याच्या देहाला जशी अन्नाची गरज असते तितक्याच प्रमाणात ईश्वरी आध्यात्मिक उपासनेचीही गरज असते. हे हल्लीच्या पिढीला अजून लक्षात येत नाही. अशी माणसे बहुतांशी शिक्षणामुळेच वागू लागतात. आपल्या आश्रमात अनेक तऱ्हेचे भक्त तुम्ही येताना पाहत असाल. उच्च शिक्षित भक्तांचे प्रमाणही खूप आहे, परंतु मी सर्वांना आश्रमात प्रवेश करताना त्यांच्या शिक्षणाचे गाठोडे तसेच नोकरी व्यवसायातील पदे बाहेरच ठेवून यायला सांगत असतो. तुम्ही माझ्या सेवक वर्गाकडे जर नीट पाहिले तर बहुतेक अशिक्षित सेवक वर्ग माझ्या सेवेत अधिक निकट व अधिक तन्मय झालेला तुम्हाला दिसून येईल. तुम्ही सुशिक्षित एकही दिवस येथे सेवेमध्ये टिकणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. भक्तांनी सदैव श्रद्धावानच राहावे. श्रद्धा कधीही वाया जात नाही. श्रद्धेने आचरण केल्यावरच अनुभव येऊ लागतात. परमार्थात केलेली सेवा कधीही वाया जात नाही, हे लक्षात ठेवा. उपासनेच्या बाबतीत महाराष्ट्र फारच मागे राहिलेला आहे. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. येथील जनतेच्या उद्धारासाठी भगवंताने आजपर्यंत खूप अवतारही घेतलेले दिसतात. तसेच मोठी संत मंडळीही होऊन गेलेली दिसत आहे. तुम्ही सुद्धा सर्व भाग्यवान असल्यानेच आज या चरणांपर्यंत तुम्हा सर्वांना त्या शक्तीने आणून सोडले आहे. आता या चरणांपासून कोणीही दूर जाऊ नका. मनाने कमकुवत होऊ नका व त्यामुळे अपात्रसुद्धा होऊ नका. मी जे तुम्हाला नित्य मार्गदर्शन करत आलो आहे त्याचा अभ्यास करा, त्याचे चिंतन व मनन करा. बाहेरील समाजात तुम्हाला हे विचार स्वतः आचरून इतरांना सांगता यायला पाहिजेत. हे कार्य करणे म्हणजे आपल्या गुरूंच्या कार्यात सहभागी होण्यासारखेच आहे. भक्तांनी अशा वेळी आपल्याला अहंकारापासून दूर ठेवावे. काही जुन्या भक्तांना विनाकारण हळूहळू अहंकार येऊ लागतो व त्यातून ते भक्त हळूहळू विभक्त होऊन दूर फेकले जातात. सध्याच्या काळात निस्संशय भक्ती करणारे भक्त कोणीही दिसून येत नाहीत. विवेकानंदांसारख्या थोर व्यक्तीलाही श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल अखेरपर्यंत संशय होताच. तुम्हाला ते ठाऊक आहे. मी सुद्धा तुम्हा सर्वांना चांगलेच ओळखून आहे. तुम्ही कोणीही अजून पात्रतेने माझ्यापर्यंत आलेले नसून मीच तुम्हाला दयेपोटी जवळ केले आहे याचे सर्वांनी सदैव भान ठेवा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.